आदिवासी समाजासाठी लढणारा मोठा नेता हरपला. ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचं निधन. भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचं निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या 84व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. मधुकर पिचड यांना 15 ऑक्टोबरला ब्रेन स्ट्रोकचा झटका आला होता. त्यांच्यावर गेल्या 1.5 महिन्यांपासून नाशिकच्या एका रुग्णालयात उपचार सुरू होते, पण त्यांनी आजारपणासोबत सुरू असलेली झुंज त्यांची आज संपलेली आहे. मधुकर पिचड यांच्या निधनामुळे भाजपची वैयक्तिक मोठी हानी झाली आहे. मधुकर पिचड यांचे आदिवासी भागात मोठं काम आहे. ते राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री देखील होते. ते अहमदनगरच्या अकोले विधानसभा मतदारसंघातून 1980 ते 2004 या काळात तब्बल 7 वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. ते मार्च 1995 ते जुलै 1999 या काळात विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते. त्यांनी 2019मध्ये मुलगा वैभव पिचड याच्यासोबत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर भाजपसाठी त्यांनी अहोरात्र काम केलं होतं. मधुकर पिचड यांना सलग 7 वेळा विधानसभेवर आमदार म्हणून अकोलेच्या जनतेनं निवडून दिलं होतं. मधुकर पिचड यांची जिल्हा परिषद सदस्य म्हणून राजकारणात सुरुवात झाली होती. त्यानंतर ते अनेक खात्याचे मंत्री राहिले होते. त्यांच्याकडे आदिवासी विकास खात्याची जबाबदारी प्रदीर्घ काळ राहिली. त्यांनी अकोले तालुक्याच्या पर्यटनाला चालना मिळावी याकरिता अथक प्रयत्न केले होते. ते आदिवासी बांधवांना रोजगार मिळावा यासाठी देखील नेहमीच प्रयत्नशील राहिले आहेत. अकोले तालुक्यात अनेक छोट्या धरणांची निर्मिती मधुकर पिचड यांच्या कार्यकाळात झाली. त्यांनी भंडारदरा धरणाला आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे नाव देण्यासाठी अनेकदा जनआंदोलन केलं. अखेर त्यांच्या लढ्याला यश आलं. धरणाचं नामकरण नुकतंच आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे असं करण्यात आलं आहे. वंदनीय मधुकर पिचड साहेबांचं आज संध्याकाळी 6:30 वाजता या ठिकाणी नाशिक या ठिकाणी 9 पल्स हॉस्पिटल या ठिकाणी निधन झालेलं आहे. त्यांचा अंत्यविधीचा कार्यक्रम त्यांच्या मूळ गावी राजूर या ठिकाणी उद्याला 4 वाजता त्या ठिकाणी होणार आहे. त्यांचं पार्थिव अंत्यसंस्कारासाठी कुठे ठेवलं जाणार आहे कार्यक्रम? अकोल्याला जे अकोला कॉलेज आहे आणि पक्ष कार्यालय ऑफिस आहे या 2 ठिकाणी तिथं ठेवलं जाईल. सकाळी 10 वाजता देवठाण या गावी जाणार आहे. तिथून 10:30 वाजता पक्ष कार्यालयाच्या त्या ठिकाणी येतील आणि साधारणपणे 1 वाजेच्या दरम्यान अकोला कॉलेज या ठिकाणी ठेवण्यात येईल. आणि नंतर राजूर येथील जे मधुकरराव पिचड विद्यालय आहे त्या विद्यालयामध्ये त्या ठिकाणी लोकांना अंत्यदर्शनासाठी ठेवतील आणि नंतर मग पुढील विधीसाठी राजूर निवासस्थानी नेण्यात येईल. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.